विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत विश्वनिर्मितीविषयी. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. हे जग अवतरले कैसे, तयाचे कुतूहल मनी वसे. नाना धर्मग्रंथां माझी असे, त्याचे प्रतिबिंब दृगोचर. परी विज्ञानाचे ठाई, त्याचे गमक कळो पाही. देई विश्वोत्पत्तीची ग्वाही, डोळसपणे जाण पा. विश्वाच्या उत्पत्ती समयी, जडत्व एकवटले एके ठाई. जणू शून्यावस्था काई, या विश्वाला आली गा. परी हा प्रचंड ऊर्जेचा संकोचू, राहील कैसा एकवटू. जणू चेतविला स्फोटकू, अवस्था ऐसी झाली गा. मग महास्फोट घडला, ऊर्जेचा फवारा उडला. अवकाशी जाहला, या ऊर्जेचा संचार. हे घडले केव्हा असे, मनी जेव्हा प्रश्न वसे. 13.5 अब्ज अदमासे, वर्षांपूर्वी घडले हे. हे विश्व कसे निर्माण झाले याबद्दल अनेक धर्मग्रंथांमध्ये विविध कल्पना आढळून येतात. उपनिषदांमध्ये याबाबत विचार मांडलेला दिसून येतो. हे जग शून्यातून निर्माण झाले अशा आशयाचे श्लोक उपनिषदांमध्ये आढळतात. बायबलमध्ये हे विश्व ईश्वराने निर्माण केले आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार प्राण्यांची निर्मिती केली अशी धारणा आहे. अलीकडच्या काळात विज्ञान संशोधनामध्ये ज्या संकल्पनांचा समावेश आहे त्यात प्रामुख्याने महास्फोट आणि स्थिरस्थिती या 2 संकल्पना चर्चेमध्ये आहेत. त्यातही महास्फोट या संकल्पनेला विशेष मान्यता आहे. या संकल्पनेनुसार हे विश्व निर्माण होण्या अगोदर या विश्वामधील सर्व द्रव्य एका ठिकाणी एकवटलेले होते. त्यामुळे त्याची घनता प्रचंड होती. या एकवटण्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या द्रव्य कणांमध्ये प्रचंड हालचाली होऊन उष्णता निर्माण झाली. या उष्णतेमुळे तापमानामध्ये प्रचंड वाढ होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. फटाका उडताना जशी स्थिती असते तशीच ही स्थिती होती. मात्र याचे परिमाण भयंकर होते. या स्फोटामुळे द्रव्य सर्वत्र विखुरले गेले. या महाप्रचंड स्फोटामुळे जणू काही ऊर्जेचा ज्वालामुखीच उसळला. हा स्फोट होताना फक्त ऊर्जाच अस्तित्वात होती. त्यामुळे ऊर्जेचा संचार सर्व विश्वामध्ये झाला. श्रोते हो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत विश्वनिर्मितीविषयी. आजच्या भागाचं सादरीकरण नेहमीप्रमाणेच केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.